नाही नाही ठीक आहे, पण काही कळलं तर आम्हाला सांगा प्लीज. हां. अरे तिलोत्तमा, हे बघ प्लीज रिलॅक्स. माझी खात्री आहे सारंग जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असेल. आय एम रिअली सॉरी बाबा, पण असं घरी बसून आपल्याला काही सांगता नाही येणार. ऐश्वर्या, हे बघ माझी खात्री आहे सारंग आणि सावली एकत्र असतील आणि सुखरूप असतील. दॅट्स द प्रॉब्लेम. ती मूर्ख मुलगी सारंग सोबत आहे. ती एखादा प्रसंग ओढावून घेईल आणि मग तो प्रसंग सारंगवर पण येईल. ती प्रॉब्लेम्स क्रिएट करते आणि मग सारंग सावरत बसतो. नाही, असंच होत आलं ना आतापर्यंत. मॉम ऐका ना. काय कळलं? नाही, ऍक्च्युली मी हे विचारायला आले होते की उद्या उपवासाला फराळासाठी काय करायचंय. तुला काय अक्कल आहे का नाही? घरात काय चाललंय? सारंग कुठे सापडत नाही, त्याचा फोन सुद्धा लागत नाहीये आणि तुला उपवासाच्या फराळाची पडलीये. रिडिक्युलस. तसं नाही मॉम. अहो म्हणजे उद्या तुम्हाला साबुदाणा खायचा असेल तर मग साबुदाणा भिजत टाकायला ना. पण तुम्हाला उद्या जर बटाट्याचा खीस खायचा असेल तर कशाला उगाच साबुदाणा भिजत घालून वाया घालवायचा. नाही म्हणजे वरीचा तांदूळ आणि शेंगदाण्याची आमटी करायची असेल तर शेंगदाण्याचं कूट बी करावं लागेल ना. बरं जरी साबुदाणा खिचडी करायची असेल, उद्या घाई घाईत जर आम्ही शेंगदाणे बारीक करायला घेतले आणि राहिला एखादा टणटणीत शेंगदाणा आणि अडकला तुमच्या दाढीत तर उद्या आम्हालाच बोलाल तुम्ही. एकतर तू गेस्ट आहेस, या घरची नाहीयेस, तेव्हा माझ्या किचन मध्ये अजिबात ढवळाढवळ करायची नाही आणि किचनचे डिसिजन्स तर अजिबातच घ्यायचे नाही. ओके? मॉम यू आर राईट. तू लांब राहायचं, कळलं ना? मॉम ॲक्च्युली तारा उद्या काय करायचं हे विचारायला आली, कारण उद्या ऐन वेळेला गोंधळ नको व्हायला म्हणून. नाही म्हणजे एका माणसामुळे आपण रुटीन नाही ना थांबू शकत अख्ख्या घरचं, म्हणून ती विचारायला आली आहे. तारा आय एम सॉरी. ॲक्च्युली मॉम सारंगसाठी स्ट्रेस्ड आहेत. तू चल ना, मी सांगते तुला. हा पण ती रताळ्याचं मी आलेच. आपल्या सारंगला आणखीन काय काय भोगावं लागणार आहे कोणाच ठाऊक. मॉम, मला मॉम म्हणाली ती. युजलेस.